2023 हा खऱ्या अर्थाने गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण काळ होता, कारण या वर्षात शेअर मार्केट, म्युच्युअल फंड्स, रिअल इस्टेट, सोनं, चांदी आणि क्रिप्टोकरन्सी या सगळ्या ॲसेट्समध्ये चांगला रिटर्न मिळाला। विशेषतः भारतातल्या शेअर मार्केटनी सर्वोत्तम कामगिरी केली। 2022चं रशिया युक्रेन युद्ध, अमेरिकेत होणारी व्याजदर वाढ, IT सेक्टरमध्ये मंदीची भीती, इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध, निवडणुकांचं टेन्शन हे सगळे अडथळे पार करत शेअर मार्केटने नवा उच्चांक गाठला। ऑक्टोबर 21 मध्ये निफ्टी आणि सेन्सेक्सने उच्चांक नोंदवला होता आणि त्यानंतर शेअर मार्केटमध्ये जवळपास 2 वर्ष करेक्शन झालं। हा काळ कठीण होता, मात्र भारतातल्या सामान्य गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक चालू ठेवली। अनेक गुंतवणूकदारांनी SIPच्या मदतीने सिस्टमॅटिक गुंतवणूक केली आणि असं पहिल्यांदा झालं की विदेशी गुंतवणूकदारांनी विक्री करून देखील भारतातल्या शेअर मार्केटने नवा उच्चांक नोंदवला। शेवटी भारतातल्या सामान्य गुंतवणूकदारांपुढे विदेशी गुंतवणूकदारांना हार मानावी लागली। 2023 मध्ये सरकारी कंपन्यांच्या निफ्टी PSE इंडेक्सने आणि निफ्टी रिअल्टी इंडेक्सने सर्वाधिक म्हणजे 81% रिटर्न दिला। आता 2024 मध्ये कोणत्या सेक्टर आणि शेअर्समध्ये चांगला रिटर्न मिळू शकतो ते जाणून घेऊया। 2024 आणि इथून पुढचे 5 वर्ष रिअल इस्टेट सेक्टरसाठी चांगले असू शकतात। रिअल इस्टेटमध्ये 2002 ते 14 या 12 वर्षात खूप मोठी तेजी आली, मात्र त्यानंतर पुढचे 8 वर्ष मंदी होती। वाढलेल्या किमती, नोटबंदी, रेरा आणि GST कायदा असे अनेक संकट रिअल इस्टेट सेक्टरने पचवले आहेत। मात्र आता या सेक्टरमध्ये नवीन अपट्रेंड चालू झालाय, असं निफ्टी रिअल्टी इंडेक्सच्या चार्टवरून आपल्याला दिसतंय। निफ्टी रिअल्टी इंडेक्सने जुलै 2023 मध्ये तब्बल 13 वर्षानंतर ब्रेकआउट दिला। त्यानंतर मागच्या 6 महिन्यात या इंडेक्सने तब्बल 55% रिटर्न दिलाय। अनेक वर्षानंतर ब्रेकआउट दिला असल्यामुळे रिअल इस्टेट शेअर्समध्ये पुढच्या 3 ते 5 वर्षात खूप चांगला रिटर्न मिळू शकतो। काही कारणास्तव या शेअर्समध्ये पडझड झाली तर ती व्हॅल्यू बाईंगची संधी असेल। तसेच घरांची विक्री वाढली तर त्याचा हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना फायदा होईल आणि त्या शेअर्समध्ये मोठी तेजी येईल। 2024 साठी आणखी एका सेक्टरवर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल आणि तो सेक्टर म्हणजे निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स। तुमच्या समोर जो चार्ट दिसतोय तो निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स आणि निफ्टीचा रेशिओ चार्ट आहे। हा चार्ट बघितल्यावर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल ती म्हणजे प्रायव्हेट बँकांच्या शेअर्सनी निफ्टीला मागचे 4 ते 5 वर्ष अंडर परफॉर्म केलंय। मात्र हा अंडर परफॉर्मन्स आता लवकरच संपण्याची शक्यता आहे। त्यामुळे HDFC बँक आणि कोटक बँकेसारख्या प्रायव्हेट बँकांच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केली तर आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतो। या शेअर्सनी मागच्या 3 वर्षात काहीच रिटर्न दिला नाहीये, मात्र या दरम्यान त्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे। त्यामुळे आता या शेअर्समध्ये रिस्क रिवॉर्ड आपल्या फेवरमध्ये आहे। 2024 मध्ये आपल्याला फार्मा शेअर्सवर देखील लक्ष ठेवायचं आहे। निफ्टी फार्मा इंडेक्सने जून 23 मध्ये दीर्घकालीन चार्टवर ब्रेकआउट दिला। या संधीबद्दल आम्ही मनी9 मराठीवर अनेक वेळेला प्रेक्षकांना माहिती दिली आहे। त्यानंतर फार्मा इंडेक्समध्ये एकतर्फी तेजी आली आहे। तरी देखील या शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी आहे, कारण हा ब्रेकआउट तब्बल 8.5 वर्षानंतर झाला आहे। काही कारणास्तव फार्मा शेअर्समध्ये पडझड झाली तर आपण बाय ऑन डीप स्ट्रॅटेजीचा वापर करून त्याचा फायदा घेतला पाहिजे। फार्मा सेक्टरमधील चांगल्या स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये ब्रेकआउट मिळाला तर त्याबद्दल आम्ही तुम्हाला नक्की माहिती देऊ। मित्रांनो, 2023 ते 27 हा भारतीय शेअर मार्केटसाठी सुवर्ण काळ असण्याची शक्यता आहे। या काळात गुंतवणुकीच्या आणि ट्रेडिंगच्या अनेक चांगल्या संधी आपल्याला मिळणार आहेत। मनी9 मराठीवर आम्ही तुम्हाला अचूक विश्लेषण आणि योग्य माहिती देण्याचा नेहमीच प्रयत्न करू, पण याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा मनी9 मराठी।